भाई साफ, कॅन यू सी दिस? थांबा, आधी मी तुम्हाला माझं दाखवते पूर्ण युनिफॉर्म. हे बघा हात. आज होप तुम्हाला दिसतंय. लेट मी शो यू. थांबा, तुम्हाला दिसणार नाही तरी दाखवते. हे बघा, हा बघा अवतार. हे बघा, होप आय एम एबल टू शो यू. म्हणजे आता अराउंड 4.5 महिने होतील ट्रेनिंगला, बट याच्याहून बेकार हालत आतापर्यंत झाली नव्हती. आणि आता कसं आमच्या इथे प्रत्येक महिन्याला किंवा 2-2 महिन्याला DI चेंज होतात, म्हणजे ड्रिल इन्स्ट्रक्टर असतात आमचे, ते चेंज होतात. आधीचे आमचे दोन्ही DI सर एकदम प्रेमळ आणि बोलतात एकदम की मुलांनो काय झालं बाळा वगैरे, ठीक आहे नाही होते, आराम कर, ठीक आहे बाजूला उभी राहा, काइंड ऑफ असे होते. बट आता जे सर आलेत, आधी आमचे सर होते एकतर सिद्दीकी सर होते, त्याच्यानंतर घाटे सर आले, त्याच्यानंतर आम्हाला आता एक दुबे सर म्हणून आलेत. आय डोंट नो मी हा व्हिडिओ आता टाकेन नाही टाकेन, मोस्टली मी हा टाकणार नाही आता व्हिडिओ, बिकॉज त्यांनी बघितला तर आता ते आमचे ड्रिल इन्स्ट्रक्टरच आहेत. बट इथून मी जेव्हा POP होईल मे बी तेव्हा हा व्हिडिओ टाकेन. इतके कडक आहेत, ओ माय गॉड, आय कांट टेल यू. म्हणजे आता माझ्यासोबत कोण असतं तर मी तुम्हाला दाखवलं असतं. म्हणजे ते क्रॉलिंग आणि ते इतकं, म्हणजे ते बोलतात ना हात असं हे करून मग ते हात असं टेकवायचं आणि मग असं पूर्ण बॉडी खेचायची, नंतरला म्हणजे हे हुक बनवून पूर्ण बॉडी खेचायची, पूर्ण लिटरली माझे घासून गेले. आणि त्यांना असं काय नाही की दुखतंय नाही, ते स्ट्रेट ते माय गॉड, मी खूप इमोशनल होते सगळं सांगायला. मॅडम मला आता जायचंय, सांगते तुम्हाला, मी आता खूप इमोशनल होते सांगायला हे असं तसं. माझे इमोशन समजून घ्या. म्हणजे त्यांना काय फरक नाही पडत, म्हणजे लागतंय दुखतंय नाही, करायचे ते कर, नाही तर बाजूला उभी राहा, मार्क्स तुला कमी पडणार आहेत. रडलं बाय उधर जाके रो तू, काय आन्सर दिलं हो गया बाय तेरा. आणि स्माइल तर बिलकुल करायची नाही. आणि ते जसं बोलतात मला इतकं हसायला येतं. ओ माय गॉड, आय एम टायर्ड. आता माझी फ्रेंड आहे मेघा, तिच्यासाठी मला टिफिन घेऊन जायचं आणि रात्रभर नाईट आहे माझी तिथे. मम्मा आय एम मिसिंग यू अ लॉट. आय डोंट नो मी तुम्हाला सगळं काच सांगते, बट इझी नाहीये. जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बोललेली की फायरिंग झाली आता, आणि 95% आमची ट्रेनिंग कम्प्लीट झाली आहे. काय आता इझी आहे सगळं, POPची तयारी वगैरे सगळं नॉर्मल, एक्झाम वगैरे. पण हे आता अचानक कसं आलं भाई, याला बोलतात FC, म्हणजे फील्ड क्राफ्ट. आणि याच्यात सगळं फक्त जमिनीवर घासाघास सगळे होते. आणि या आय एम टायर्ड. पण आता जर मी हे घरी असती आणि मी सगळं केलं असतं ना, मी घरी जाऊन झोपली असती जेवून. आता मला अंघोळ करायचे, कपडे धुवायचे, टिफिन भरून जेवायचे, मग टिफिन घेऊन मला हॉस्पिटलमध्ये जायचंय. आणि हॉस्पिटल पण ते GMC वालं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. माय गॉड मम्मा. ओके, सो या, दॅट वॉज माय डे. आणि पूजा, तू खूप छान करतेस अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि इट्स नॉट इझी. ओके, लेट मी टेल यू वन थिंग, की बाहेर जसं कॉन्स्टेबलला ट्रीट केलं जातं, बट त्यांची ट्रेनिंग इतकी इझी नाहीये. ती लोक पण खूप सफर करतात. आणि या, दॅट वॉज माय डे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. यार मला असं अजून एक सांगायचंय, की मला असं आहे ना, तुम्हाला खूप वेगवेगळा, मला असं वाटतंय की जसं मी ग्राउंडवर जाते आणि सगळं ग्राउंडवर होतं ना माझ्यासोबत, मला असं जाते कधी मी एकदा रूमवर जाते आणि कधी मी तुम्हाला सगळं सांगतेय. बिकॉज जर आता हे सगळं सांगितलं नाही ना, आणि जर उद्या सांगितलं, तर हे इमोशन्स नाही येणार. इमोशन्स म्हणजे जे मी सहन केले वगैरे, ते खरे इमोशन्स नाही येणार. मग ते एकदम आर्टिफिशियल रिटेक वगैरे करून घ्यावे लागतील. म्हणून मी आता घाई असली तरी मी सांगते तुम्हाला लोकांना सगळ्यांना. सो आणि मला तुम्हाला थँक्यू बोलायचंय, की अराउंड माझे 2,000 सबस्क्रायबर आता कंप्लीट झाले. ओके, सो थँक्यू सो मच. आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि अजून एक, तुम्हाला कसे व्हिडिओ माझे आवडतात ते सांगा. हे नॉर्मल ब्लॉगिंगवाले, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, की ते पोलीस अभ्यासाचं वगैरे बनवते वगैरे ते वालं, ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट टाइम लाईव्ह कधी येऊ? लाईव्ह तर आता पॉसिबल नाही, बिकॉज आता माझी एक्झाम आहे आणि आता POPची वगैरे सगळं आहे, सो पॉसिबल नाही. आणि आजच्या व्हिडिओला मी फिल्टर यूज नाही केलाय, सो हा माझा रिअल फेस आहे.
बाय. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे आज मी खूप जरा जास्त जास्त ओके. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे मी इतकं सर्व ह्या ट्रेनिंगबद्दल म्हणजे मी या ट्रेनिंगला काय एक्सपोज करत नाहीये. मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते तुमच्यासोबत. बट स्टिल मला थोडीशी अशी भीती वाटते, की काय रिस्ट्रिक्शन्स वगैरे केले तर वगैरे, काय केले तर तुम्ही माझ्यासोबत राहायचे. ओके. आता फायनलवालं बाय. बाय. अँड लेट मी टेल यू वन थिंग हे जे काही मी माझा एक्सपिरियन्स सांगतेय ना, इट इज नॉट हॅपनिंग अगेन्स्ट अस किंवा आमच्यावर काय जुलूम किंवा बोलतात ना काय अत्याचार वगैरे काही होत नाहीये. इट्स पार्ट ऑफ ट्रेनिंग आणि फोर्सच्या ट्रेनिंगमध्ये या सगळ्या गोष्टी होत राहतात. याच्याहून खूप कडक कडक शिक्षा वगैरे असतात, बट थँकफुली आम्हाला देत नाहीत ते. बट इट्स पार्ट ऑफ ट्रेनिंग. काही आमच्यावर अत्याचार वगैरे होत नाहीये. नाहीतर तुम्हाला वाटेल पोलीस ट्रेनिंग म्हणजे हे असं काय होतंय वगैरे नाही. याच्याहून नेक्स्ट लेवलला असते ट्रेनिंग आणि हे मला ही गोष्ट मला सांगायची होती. उगाच मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत म्हणून बाहेर कुठला चुकीचा मेसेज जायला नको. जे काय माझे ऑनेस्ट ओपिनियन असतात ते मी सांगतेच. बट ही सुद्धा तेवढीच खरी गोष्ट आहे की इट्स नॉट हॅपनिंग अगेन्स्ट एनीवन एल्स. इट्स पार्ट ऑफ ट्रेनिंग. ओके. सो मी आता तयार वगैरे झालीये. आता मी जाते हॉस्पिटलमध्ये. सो या